नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीक विमा मिळाला नाही का? आता चौकशी होणार। कृषी मंत्र्यांनी प्रशासनाला दिलेले आहेत मोठे आदेश। ही संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊयात। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगामातील पीक विमा भरपाईबाबत आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला चौकशी करून तपासणी अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच या प्रकरणात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकींचे इतिवृत्तही मागवण्यात आले आहेत। खरीप व रब्बी हंगाम 2023 आणि 24 तसेच खरीप हंगाम 24 आणि 25 मधील पीक विमा नुकसान भरपाई मिळवण्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत। या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषी मंत्र्यांनी विमा कंपनीची कार्यपद्धती, नुकसान भरपाई प्रक्रियेतील त्रुटी आणि शेतकऱ्यांचे आक्षेप याची तपासणी करण्याचे आदेश दिले। शेतकरी विमा लाभापासून वंचित राहू नयेत। या बैठकीत पीक विमा योजनेतील काही निकषांमुळे अनेक शेतकरी विमा लाभापासून वंचित राहतात असल्याचा दावा उपस्थित करण्यात आला। नुकसान झाले असूनही काही तांत्रिक अडचणी आणि निकषांमुळे भरपाई मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी प्रतिनिधींनी मांडल्या। कृषी मंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश देताना सांगितले की पीक विमा प्रक्रियेतील त्रुटींची सखोल तपासणी करून कोणत्याही परिस्थितीत आपदग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी। खरीप व रब्बी हंगामातील पीक विमा भरपाई प्रक्रियेत सहभागी असलेल्या HDFC ॲग्रो इन्शुरन्स कंपनीच्या कामकाजाचीही तपासणी करण्यात येणार आहे। नुकसान भरपाई निश्चित करताना कोणते निकष वापरण्यात आले, शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल कशी घेतली गेली आणि भरपाईपासून शेतकरी का वंचित राहिले याचा अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। बैठकांचे अहवाल शासनाकडे मागवले। या प्रकरणात आतापर्यंत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर झालेल्या बैठकांचे इतिवृत्त आणि निर्णयांचा अहवाल शासनाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे। तक्रारींचे स्वरूप, प्रशासनाची भूमिका आणि विमा कंपनीकडून झालेली कारवाई याचा आढावा घेऊन शेतकरी हिताचा निर्णय घेण्याचे निर्देशही कृषी मंत्र्यांनी दिलेले आहेत। मित्रांनो, बैठकीत मूर्तिजापूर तालुक्यातील पीक विमा संदर्भातील प्रश्नही उपस्थित करण्यात आले। तालुक्यातील 6 महसूल सर्कल वगळण्यात असल्याचा दावा मुख्यमंत्री मुद्दा शेतकरी प्रतिनिधींनी मांडला। तसेच लागपुरी आणि कुरुम महसूल सर्कलमधील शेतकऱ्यांना अत्यल्प पीक विमा मिळाल्याची तक्रार करण्यात आली। याशिवाय पीक विमा निश्चितीसाठी वापरण्यात येणाऱ्या सॅटेलाईट निरीक्षणाच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी येत असल्याचे सांगत हा निकष बदलण्याची मागणी करण्यात आली। मित्रांनो, 3 दिवसांत पीक कापणी अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना 3 दिवसात पीक कापणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। या अहवालाच्या आधारे पीक विमा नुकसान भरपाईबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत। बैठकीला अधिकारी व प्रतिनिधी देखील उपस्थित होते। मंत्रालयात झालेल्या या बैठकीला कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर, कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, आमदार हरीश पिंपळे, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। पीक विमा भरपाईबाबतच्या तक्रारींच्या चौकशीनंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार का याकडे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या पीक विमा योजनेसंदर्भातली ही एक महत्त्वपूर्ण आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली होती। आता कृषी मंत्र्यांनी थेट आदेश दिलेले आहेत। आता लवकरच काहीतरी कारवाई होऊन चौकशी होऊन ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना लवकरच पैसे मिळतील अशा आपण अपेक्षा करूयात। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।